नमस्कार मंडळी, मी छाया आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आहे स्वामी प्रकट दिन। तर तुम्हाला सर्वांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर कालच्या व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी आभारी सर्वांची। आणि हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे गुढीपाडव्याचा व्हिडिओ आहे। तर कालपासून चैत्र नवरात्र पण चालू झालेलं आहे। तर तुम्हाला सर्वांना चैत्र नवरात्रीच्या पण खूप खूप शुभेच्छा। तर काल होता गुढीपाडवा। मी सकाळी जास्त लवकर नाही उठले, कारण फौजी साहेब घरी नव्हते ना, ते बाहेर ड्युटीसाठी गेलेले होते। त्यांचा शेवटचा दिवस होता आज बाहेरचा ड्युटीचा ना, ते संध्याकाळी येणार होते। फौजी साहेब घरी असले ना, मी सकाळी पहाटे उठले की ते माझ्याबरोबर उठतात आणि बाहेर येतात। मग मला काही वाटत नाही, कारण एकंट घर आहे ना इकडं, मला एकटीला भीती वाटते बाहेर अंधारात ना। तर त्यामुळं मग मी उठले का फौजी साहेब येतात बाहेर, मग मी सगळं बाहेरचा सडा रांगोळी करून घेते आणि त्यानंतर मग घरातलं काम आवरते। पण फौजी साहेब नव्हते ना, मला भीती वाटली, मी बाहेर गेलेच नाही, घरातलंच आपलं सोफा नीट केला, त्यानंतर बेड व्यवस्थित केले, टॉयलेट बाथरूम, त्यानंतर आपलं बेसिन घासलं, सगळं व्यवस्थित केलं। छोटे मोठे काम करत बसले घरातले, बाहेरचं उजेडूपर्यंत। आणि तोपर्यंत राजू मुलं उठले होते। तर मोठा मुलगा म्हणला मी चहा ठेवतो मम्मी, तोपर्यंत तू बाहेरचं झाडून घे। तर मी लागले झाडायला, बाहेर झाडून घेतलं आणि पाण्याचा सडा मारला। तोपर्यंत आकाशने मला शेण आणून दिलं। पाठीमागं तांदळीताईंची तर गाई आहे ना, तर तिथून त्यांनी शेण आणून दिलं मला सारवायला। असं सणासुदीला सारवायला छान वाटतं। मस्त असा शिमिटाचा मी रॅम्प बनवलेला आहे, पण तरी पण त्याच्यावरती मी असं सारून घेत असते। तर बऱ्याच ताई बोलतात की ताई तू सारून घेते, सिमेंटाचं का नाही बनवून घेत? तर ताई सिमेंटाचं खाली बनवलेलं आहे, तरी पण मी त्याच्यावरती असं सारून घेत असते, मला छान वाटतं। आणि तसं जनावरं इकडं चरायला येतात ना, शेण मिळून जायचं मला, पण आता उन्हाळ्यामुळं ते जनावरं पण चरायला येत नाही। पण पाठीमागं एका ताईंकडं गाई आहे ना, तर मला कधी पण असं शेण मिळून जातं ना, तर मी असं सणासुदीला सारून घेते, छान वाटतं एकदम। आणि पाडव्याला मला फौजी साहेबांनी साडी घेतली ना पैठणी, तर त्याचं ब्लाऊज शिवायला टाकलं होतं आणि साडी पण पिको फॉलला टाकली होती। तर फौजी साहेबांनी छोट्या मुलाला फोन करून सांगितलं की साडी पिको फॉलला टाकलेली मम्मीची, ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे, ते घेऊन ये तिला घालायला। आकाश गेला होता साडी ब्लाऊज घ्यायला, तर तो घेऊन आलाय। पण फौजी साहेब घरी नाही ना, मला असं साडी घालायला मूडच नाही। त्यांनी इतकं मला म्हणजे हौशीने साडी घेतली पाडव्यासाठी आणि तेच घरी नाही येतं। तर असं कोणी कौतुक करणारं असलं पण छान वाटतं ना, तर साडी घातली असती ना, त्यांनी थोडंफार माझं कौतुक केलं असतं। पण आता ते नाही येत ना, तर असं साडी घालायचा मूडच नाही आहे। पाहूया आता, मी घातली तर घाला, नाही तर घालायची पण नाही। ते इतके दिवस फौजमध्ये होते ना, तर असं वाटायचं की ते आता येणारच नाहीत बाबा। मग ते असं काही एवढं वाटत नव्हतं, पण आता ते इथं येत नाही, इथं असून पण ते असं घरी नसतात ना, खूप वाईट वाटतं। आणि काय होतं ना, पोलीसवाल्यांना आवर्जून असं सणासुदीला त्यांना ड्युटी लागते म्हणजे लागतेच, ते असं घरी नसतात। तर इतका मूड ऑफ होऊन जातो ना। तर राजूला पण सुट्टी नव्हती, तो पण गेला कामाला आणि 2 मुलं आणि मीच, आम्ही तिघंच आहेत आता घरी। तर मुलं म्हणले आपणच आता गुढी उभारू आणि मस्त सण साजरा करू, पप्पा चट संध्याकाळी येतील म्हणले। तर त्यांचा आज शेवटचा दिवस होता तिकडला ना ड्युटीचा, सिद्धटेकचा। तर ते म्हणले मला उशीर होईल यायला, तोपर्यंत तुम्ही आवरून घ्या तुमचा सणवार सगळं। बाहेरचं आपण शेणाने सारवलेलं आहे ना, ते सुकतंय रांगोळी काढायला, तोपर्यंत म्हणलं फरची वगैरे पुसून घेते। तर माझी अशी घरामध्ये साफसफाई चालू होती। तर मोठा मुलगा काय बोलला, तुझं हे साफसफाई झाल्यानंतर अंघोळ करून तू तयार हो, तोपर्यंत मी बाजारातून सामान घेऊन येतो। घरातली माझी साफसफाई झाली, त्यानंतर मी तयार झाले, तोपर्यंत मुलगा बाजारातून आला होता नारळ हार वगैरे घेऊन। तर आम्ही आलो टेरेसवरती सगळं सामान घेऊन पूजेचं। आणि मी गुढीला पैठणी घातली, मी स्वतः नाही घातली, कारण मूडच नव्हतं माझं घालायचं पैठणी ना, त्यामुळे मी नाही घातली। म्हणलं गुढीला घालते आणि आमची गावची यात्रा आहे ना, तर यात्रेच्या वेळेस मग मी ही पैठणी घालन। आणि मी साडी घरातली पहिलीच घातली आणि साडी पण मी फक्त आता पूजा करायपुरतीच घालणार होते, कारण इतकं गरम होतंय ना 2 दिवसापासून, खूप आभाळ येतंय, आभाळामुळं गरम होतंय ना। तर स्वयंपाक पण करायचा होता, स्वयंपाक करताना असं साडीवर गरम होतंय ना, तर जमणार नाही म्हणलं। त्यामुळं म्हणलं स्वयंपाक करताना मी साडी चेंज करून ड्रेसवरच स्वयंपाक करेन। तर मोठा मुलगा आणि मी पूजा करत होतो आणि छोटा मुलगा मला काय लागतंय ते आणून पण देत होता आणि शूट पण घेत होता। तर आज गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला पण सुरुवात झाली ना, पण आमच्या इकडे ना चैत्र नवरात्रीचा घट बसवत नाहीत पहिल्यापासून ना, तर मी कधी पाहिलं पण नाही।
तर पहिल्या परंपरेनुसारच आपण करायचं असतं ना. आपण जायचं वेगळं करायला आणि आपल्या सुनाबाळांनी पुढल्या पिढीने नाही केलं म्हणजे ते परत त्यांना दोष लागण्यापेक्षा आपल्याला जेवढं होतंय तेवढंच आपण करायचं. तर आमच्या इकडं चैत्र नवरात्रीचा घट बसवत नाही, त्यामुळं मी नाही बसवणार. पण अखंड ज्योत आपण प्रज्वलित करू शकतो चैत्र नवरात्रीमध्ये. तर मला अखंड ज्योत प्रज्वलित करायची. त्यानंतर मंदिर आवरायचं आहे आणि आपला कुलदेवीचाच कलश आहे ना, तर तोच मस्त मी सजवणार आहे. तर असं मला अजून देवपूजा पण करायची. पण त्याआधी मी तुम्हाला आता गुढीपाडव्याचं अगदी थोडक्यात महत्त्व सांगते. तर आपल्या हिंदू धर्मातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी गुढीपाडवा सण देखील एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली जाते. असं म्हणतात या दिवशी नवीन कार्याला जर सुरुवात केली तर खूपच शुभ असतं. तसंच प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास करून माता सीतासोबत आपल्या नगरीमध्ये परतले होते ना, तर तो दिवस चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता ना, त्यामुळे या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो असं पण म्हणतात. तर आता गुढीजवळ आहे ना, मी पाट मांडला होता. म्हणलं तिथंच पूजा करावी. पण नंतर लक्षात आलं की आपल्या खारुताई आहेत ना 5-6 इतक्या उड्या मारतात ना त्या जर उड्या मारत त्या गोंधळ घालत आल्या ना, त्या कलश, दिवा सगळं त्या पाडून देत्या. त्यामुळं मी तो पाट खाली मांडला परत आणि त्या पाटावरती आता गणपती बाप्पांची एक सुपारी मांडली मी आणि दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पांची पूजा केली. त्यानंतर कलशाची पण स्थापना केली तिथं. कलश पण मांडलाय कारण कलश हा मांगल्याचं प्रतीक मानला जातो ना, त्यामुळं कलशाची पण स्थापना केली मी तिथं. कलशाची पण पूजा केली आणि गुढीची पण पूजा केली आणि खडीसाखरेचा, कडुलिंबाचा नैवेद्य ठेवलाय मी तिथं. तोच मी सगळ्यांना देणार आणि आता खाली जाऊन साडी चेंज करते आणि स्वयंपाक करून मग नैवेद्य दाखवते गुढीला. कारण आमच्या इकडे आहे ना सकाळी 7 वाजेपर्यंत गुढी उभारतात आणि ती 12 वाजेपर्यंत किंवा 12च्या आतमध्ये उतरली पण जाते. काही ठिकाणी संध्याकाळी पण उतरवतात गुढी. तर प्रत्येक ठिकाणची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते ना, जसा भाग बदलेल तशी पद्धत वेगळी असते. तर असं आहे आपापल्या परंपरेनुसार आपापलं आपण करायचं नाही का? आता इथली तर पूजा झाली, पण मला मंदिर पण आवरायला काढायचं आहे. अखंड ज्योत प्रज्वलित करायची, देवांना अंघोळ पण घालायची. तर देवांच्या पूजेसाठी मी आता इथले थोडेफार फुलं घेते. तर इतके फुलं येतात ना आता गुलाबाला. आम्ही खत टाईम टू टाईम घालतो ना झाडांना, तर खूप फुलं येतात आता झाडाला. खालच्या गुलाबाला पण भरपूर फुलं आलेली आहेत. जास्वंदीला पण खूप फुलं येतात. तर फुलांची कमीच नसती. तर असं काही हार वगैरे आणायचं असलं ना, तरच आम्ही बाजारातून आणतो. नाही तर मग बाकीचे फुलं अजिबात आम्ही बाजारातून आणत नाही. आता इतकं गरम होतंय ना, मी टेरेसवरून खाली आल्यानंतर फ्रेश झाले आणि फ्रेश होऊन म्हणलं आता हे गणपती बाप्पांची फ्रेम लावलेली ना दरवाजाजवळ आपण, त्याला मी मस्त छोटासा हार होता तो लावला आणि आता हळदीचं लेपन करून घेते म्हणलं. तर तुम्ही पाखरांचा आवाज ऐकताय ना, इतकी चिवचिवाट करतात ना, मला बोलून पण देत नाही व्यवस्थित. तर सकाळ सकाळ आमच्याकडे गुढी उभारतात ना, म्हणलं एकदा गुढी उभारली की मग बाकीचे काम आपले हळूहळू होत राहतील. तर गुढी उभारल्यानंतर आता हळदीचं लेपन करून घेते मी, रांगोळी पण काढून घेते, स्वयंपाक पण करायचा आहे. तर असे भरपूर कामं असतात बरं का सकाळ सकाळ. आता पिवळ्या रांगोळीचा मस्त गालिचा केला मी खाली उंबरठ्याजवळ आणि त्याच्यावरती साच्यानी रांगोळी काढावं म्हटलं म्हणजे पटपट उरकन नाही का. तर त्याच्यावरती मी लाल रांगोळी काढली टाकली ना, तर त्याच्यातून खाली व्यवस्थित ती गळतच नव्हती. कारण आजकाल आहे ना रांगोळी कशी येते काही कळतच नाही मला, अशी थोडी तेलकट तेलकट होती आणि ती साच्यामधून खाली गळतच नव्हती. तर थोडीशी व्यवस्थित नाही आली ती, तरी पण काढली मी मग. तर असं काम पटपट आवरायचं ना, त्यामुळं मग मी साच्यानेच काढली रांगोळी. आता हे सुकून देते, सुकलं ना मग रांगोळी काढू है ना दाद्या. ते सुकतंय तोपर्यंत कपडे चेंज करून मी बाकीचं काम करते आणि नंतर मग म्हणलं गुढीची रांगोळी काढन मी मस्त. तर ती थोडी निवांतच काढावं लागते ना, वेळ लागन म्हणलं. तर मला दिवाबत्ती पण करायची होती ना, सॉरी दिवापूजा पण करायची होती ना, तर म्हणलं आतलं आवरून घेते मी आधी आणि बाकीची मग रांगोळी उरलेली नंतर काढन. आता साडी चेंज केली मी आणि लागले देवपूजेला. तर असं साडीमध्ये ना कम्फर्टेबल वाटत नाही. गरमीमध्ये खूप गरम होतं ना, त्यामुळं ड्रेस घातला मी आणि देवपूजा करून घेते म्हणलं. तर मंदिर मला आवरायला काढायचं आहे. मंदिरामधले कपडे पण बदलते म्हणलं. कारण
आजपासून चैत्र नवरात्र चालू होतंय ना, तर आमच्या इकडं काही शारदीय नवरात्रासारखं चैत्र नवरात्रीमध्ये घट बसवत नाही येतं. मी पण बसवणार नाहीये जुन्या परंपरेनुसार. पण जो आपला मंगल कलश आहे ना आपल्या मंदिरामध्ये, त्यालाच मी मस्त देवीचं रूप देणार आहे आणि तो मी चैत्र नवरात्रामध्ये अजिबात हलवणार नाही आणि अखंड ज्योत आहे ना, तर ती प्रज्वलित करणार आहे मी आणि चैत्र नवरात्रामध्ये ती तेवत ठेवणार आहे. तर अशी सेवा मी करणार आहे. तर मनी भाव तिथं देव आपल्या मनात आलं ना, तर तशी सेवा आपण करायची, तर ती रुजू झाल्या जाती. देव आपलं मन पाहतो. तर असं आहे. तर मंदिरामध्ये मी सगळे पांढरेच कपडे टाकलेत आज. तर आपल्या मंदिरामध्ये ना असं म्हणतात लाल कपडे जास्त वापरू नये, पिवळे आणि पांढरे कपडे वापरावे, चांगलं असतं. तर मी पिवळे पण टाकत असते आणि पांढरे पण टाकलेत आज. कधी-मधी उगं कवचित कधी-मधी लाल कपडे टाकते. तर पहिलं तर मी सगळे लालच कपडे टाकायची, पण मला असं समजल्यापासून मी पिवळं आणि सॉरी पांढरे कपडे टाकायला लागले. आता देवांना अंघोळ घातली, मंदिरातले कपडे बदलल्यानंतर मी देवांची मांडणी केली व्यवस्थित आणि आता मंगल कलशाची स्थापना करते. तर मंगल कलश मस्त मी घासून पुसून घेतलाय, पाण्याने भरून घेतलाय. त्यामध्ये अक्षदा, हळदी-कुंकू, ₹1 नाणं, एक सुपारी, एक फूल घालते आणि नागवेलीची पानं आज पण मी बाजारातून आणलेत. कारण नागवेलीच्या पानांची सगळी कटिंग केली ना आता, तर पानच नाही येतं. तर गरमीमुळे त्या झाडांनी ना पानं सगळे खराब झालेत. त्यामुळे मी ते आता कटिंग केली. छान फुटन आता नागवेलीचा वेल मस्त पुन्हा. आणि आपल्या मंदिरामधला जो मंगल कलश आहे ना, त्यालाच मी असं देवीचं रूप दिलंय, तुम्ही बघू शकता. तर असे देवीचे वस्त्र घातलेत, मुखवटा घातलाय आणि जे दागिने आहेत ना माझे मी आणून ठेवलेले मार्गशीर्ष गुरुवारसाठी. तर ते दागिने घातले देवी आईचे. मी वेगळेच ठेवत असते ते दागिने. तर असं मस्त साजशृंगार केलाय मी देवी आईचा आणि मंगल कलश तांदळावरती ठेवून घेतलाय व्यवस्थित. आता कलशाचा पण शृंगार झाला मस्त. कलशाची पूजा झाल्यानंतर मी इथं अखंड ज्योत प्रज्वलित करून घेते. तर मोठा दिवा लावत असते ना मी नवरात्रामध्ये. तर तोच दिवा घेतलाय मी आणि खाली अष्टदल कमल काढलं मी तांदळाने. पुन्हा एक प्लेट ठेवली आणि प्लेटवरती पुन्हा थोडेसे तांदूळ ठेवून हळदी-कुंकू वाहून दिवा ठेवलाय त्याच्यावरती आणि जो आपला लाल पिवळा धागा असतो ना, तर कलावा बोलतात, तर त्याचीच वात केली मी आणि आता ती मस्त प्रज्वलित करते. तर चैत्र नवरात्रामध्ये मी ही अखंड ज्योत प्रज्वलित करणार आहे आणि अशीच मस्त त्याची सेवा करणार आहे. आपल्या इकडं घट बसवत नाही ना, तरी पण आपण असं अखंड ज्योत प्रज्वलित करून दुर्गा सप्तशतीचं पठण करू शकतो. तर अशी सेवा केली ना चैत्र नवरात्रीमध्ये तरी पण चालतं बरं का. आता रोजची देवपूजा पण झाली आणि अखंड ज्योत प्रज्वलित पण करून झाली. आता मला गुढीला नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवांना पण नैवेद्य दाखवायचा आहे. तर मी आता पटपट स्वयंपाकाला लागते. तर साडीने खूप गरम होत होतं, त्यामुळे मी आता साडी चेंज केली आणि कुकरला डाळ लावली, पलीकडे भात घातलाय आणि आता पीठ मळते पुरीसाठी. पुरी, भाजी, श्रीखंड, डाळ भात असं एवढंच करणार आहे मी. पटपट बनवते आता. तर पुरी बनवण्यासाठी मी पीठ मळलं. त्यानंतर आता एकीकडे मी डाळ पण लावली होती कुकरमध्ये ना, डाळ पण शिजली आणि एका कढईमध्ये मी आता थोडंसं तेल घेते आणि जिरी मोहरीची फोडणी देऊन अगदी नॉर्मल मी बटाट्याची भाजी बनवणार आहे, म्हणजे लसूण न घालता, कारण नैवेद्य दाखवायचं आहे ना त्यामुळं. तर तेलामध्ये थोडीशी मोहरी तडतडली की लगेच थोडंसं जिरा घातला मी आणि कोथिंबीर, अद्रक
आणि हिरवी मिरची थोडीशी ठेचून घेतली मी, ती पण घातली त्याच्यामध्ये, थोडंसं परतून घेते. आणि याच्यामध्ये आता मी फक्त हळद, लाल मिर्च पावडर घालणार आहे, बाकीचं काहीच नाही घालणार. आणि शेंगदाण्याचा कूट घालणार आहे बटाट्याला. तर खूप छान भाजी होती बरं का. तर याच्यामध्ये फक्त लसूण नाही घातलं मी. आता मसाले म्हणजे लाल मिर्च पावडर आणि हळद घालून ते थोडंसं परतलं, त्याच्यामध्ये घालते बटाटे कापून घेतलेले, 2 बटाटेच कापून घेतलेत मी, ते घालते आणि थोडंसं परतून आता थोडंसं पाणी घालते आणि शेंगदाण्याचा कूट घालते थोडासा. हे पहा छान परतलं आता. आता पाणी घातलं याच्यामध्ये मी आणि चवीनुसार मीठ पण घालते आणि शेंगदाण्याचा कूट. तर छान भाजी होती. मी अशी झटपट करायची म्हणली ना, बटाट्याची भाजी अशीच करत असते, मुलांना खूप आवडती. बटाट्याची भाजी पण झाली लसण न घालता आणि भात पण झालाय. श्रीखंड दुकानातूनच आणलेले. आता पुऱ्या राहिल्या होत्या, तर पुरीचं पीठ आधीच मी मळलं होतं ना सगळ्यात आधी, तर छान भिजले ते. आता पुऱ्या करून घेते. तर पुरी यंत्राने मी पुऱ्या बनवते आणि सागर पुरी तळतोय. तर आता पुऱ्या तळल्या की लगेच नैवेद्य दाखवते मी. थांब रे, ते पुरे पाळले नाही. तर हे खिच्चे आपण पाठीमागं केलेले आहेत ना, तेच आहेत बरं का. किती छान फुलते तुम्ही बघू शकता. तर खिच्चे पापड पण थोडेसे तळले मी आणि आता नैवेद्याची ताट भरते. तर 2 ताटं भरायचे, एक गुढीसाठी आणि एक आपल्या खालच्या देवांच्यासाठी. तर नैवेद्याचं ताट असं बनवलं होतं मी, श्रीखंड, पुरी, डाळ, भात, बटाट्याची भाजी आणि पापड. तर नैवेद्य ठेवते मी आणि आता जेवायला घेतो. तर फौजी साहेब आले बरं का ड्युटीवरून. फौजी साहेब, गाडी वाजली, कुठे गेले? हा का, द्राक्ष आणले, दाखवा. हे बघा, परत द्राक्ष घेऊन आले सर. मला काय झालं होतं? हा का, काळे पण द्राक्ष आहे? अरे वा, काळे पण आहे. तर कसा झाला मग आपला प्रवास? मस्त झालाय. हा का. दुपारचे जेवण झाल्यानंतर मुलं जरा झोपले, त्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला आणि संध्याकाळचं मग मी स्वयंपाक बनवला, दिवाबत्ती झाली आणि त्यानंतर मग आता 10 वाजत आले होते. 10 वाजता फौजी साहेब आलेत लाईटी बिटी बंद करून. राजू टेरेसवरती जाऊन बसला होता. मी माझ्या रूममध्ये व्हिडिओ एडिट करत होते आणि मुलं त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत बसले होते. तर फौजी साहेब आले ना, सगळी चेलपेल चालू झाली. तर चला, आजचा व्हिडिओ मी तर सेंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.